असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत मौजे झरी येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा। लोहा तालुक्यातील मौजे झरी येथे दिनांक 5 मे ते 12 मे 2024 दरम्यान श्री अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन हे श्री हनुमान मंदिर येथे समस्त गावकरी मंडळी झरी यांच्या वतीने करण्यात आले होते। या सप्ताहामध्ये श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मुडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्तपरायण उत्तम महाराज झरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते। दिनांक 12 मे 2024 वार रविवार रोजी श्री हरिभक्तपरायण ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी गावकरी मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सरपंच प्रतिनिधी म्हणून माझं नाव विलास आनंदराव रिंगे व तसेच मी ग्रामपंचायत सदस्य आहे व आमच्या पत्नी सरपंच आहेत। झरी या गावामध्ये आज पावतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्त्याचं आयोजन केलं होतं। सप्त्याची दैनंदिनी कार्यक्रम अशी होती, दिनांक 5/5/2024 रोजी सप्त्याची सुरुवात झाली आहे। तर तेव्हापासून रोजचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकड आरती होते, दुपारी म्हणजे भागवत रामायणाची कथा होते आणि दररोज संध्याकाळी महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो। या दैनंदिनीमध्ये 5/5/2024 ते 12/5/2024 आज रोजी या 8व्या दिवशी या सप्त्याची सांगता झाली। या सप्त्याचा उद्देश असा असतो की सप्ताह म्हणजे आम्ही या धार्मिक कार्यक्रम याच्यामुळे करतो, या धार्मिक कार्यक्रमामुळे गावातील सुसंवाद वाढतो। गावातील सर्वजण, महिला असतील, पुरुष असतील, काही पाहुणे असतील, सर्वजण या ठिकाणी एकोप्याने येतात, एकत्रित येऊन त्या विचाराची देवाणघेवाण होते व या धार्मिक कार्यक्रमाविषयी जो काही उत्साह आहे त्या उत्साहावर एकदम अतिउत्साह म्हणजे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सर्वजण मिळून एका उत्साहात पार पाडतात। माझं नाव आहे रावसाहेब कामाजी पाटील गिरे, राहणार झरी। मी जे आहे ते सतत असणाऱ्या धार्मिक कार्यामध्ये गावाला सहकार्य करतो। सहकार्य केल्याच्या नंतर जे भजनी मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, सर्वांनाही बोलून घेतो आणि नित्यनेमाने पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भागवत आणि रात्री कीर्तन अशा आणि संपूर्ण कार्यक्रम असणारे त्या महाराजाच्या सहाय्याने, भजनी मंडळाच्या सहाय्याने आम्ही करून घेतात। नित्यनेमाने असणार 7 दिवस असणारे नित्यनेमाचे आमचे कार्यक्रम असतात आणि मुडेकर महाराज यांनी, ज्ञानोबा माऊली मुडेकर महाराज यांनी आम्हाला काल्याचे कीर्तन केलं। त्यांच्यामध्ये असणारं कंठी धरला कृष्णमुनी नावघाज यांनी प्रकाश या अभंगावर गोड चिंतन केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांना असणारं त्या दुर्गतीपासून मुक्त व्हा, एकमेका सहाय्य करा, अवघे धरा असं पंत ते असणारं मुडेकर महाराजांनी आम्हाला कीर्तनाच्या याच्यातून माध्यमातून असणारं आम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे। झरी या गावामध्ये सतत असणारं 17 वर्ष झाले हे कार्यक्रम चालू आहेत आणि नित्यनेमाने हे कार्यक्रम आम्ही करतात। दहीहंडी झालेली आहे, काला म्हणजे दहीहंडी होते। दही आणि लाही हे मिळून सर्व साधू संताला देता म्हणजे सर्वांची असणारी आत्मा शांत व्हावा आणि मनामधला विकल्प जावा या इच्छेनुसार असणारं दहीहंडी करतात। त्या सप्त्याच्या माध्यमातून सर्व गावकरी मंडळींना एकच केला, एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंत, कसल्याही प्रकारचा द्वेष मनामध्ये नसावा, एकजुटीने असणार सर्वांनी सहकार्य करावं हे असणार महाराजांनी सांगितलं, आम्ही ते मान्य केलं। सर्वप्रथम नमस्कार, जय हरी। दिनांक 5 मे रोजी आमच्या झरी या गावी सप्ताहाच्या आयोजनाचा पहिला दिवस होता आणि आज त्याची सांगता म्हणजे काला आहे। तर या काल्याकरता आणि सप्ताहाकरता आमच्या संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून घेतलेले परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे होते। या ठिकाणी सकाळी 4 वाजता एक काकडा आरती सुरुवात व्हायची, त्याच्यानंतर 6:30 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, 10:30 वाजता गाथा भजन, त्यानंतर 1:30 वाजता
झाडगावकर महाराजांचं, पुरुषोत्तम महाराज झाडगावकरांचं भागवत असायचं आणि रात्री 8 ते 10 या वेळात कीर्तन आणि 10च्या नंतर पहाटे 4 पर्यंत हरिजागर राहायचा. आणि खरोखरच तसं बघायला गेलं तर गावकऱ्यांच्या कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण तर माझ्या गावाने जे या ठिकाणी परिश्रम घेतले, मुलांनी जे परिश्रम घेतले ते खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. आणि विशेष दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही या ठिकाणी आज काल्याच्या पंक्तीच्या वेळेस ज्यावेळेस आपण एक पूर्व परंपरा आपली चालत आलेली आहे, ती परंपरा अशी होती की सर्वप्रथम पुरुषांनी जेवायला बसायचं, भोजन करायचं आणि नंतर महिलांनी करायचं. पण यावेळेस तसं नाही झालं. यावेळेस अगोदर आम्ही पूर्ण गावातली एक ना एक महिला जेवून गेल्यानंतरच पुरुषांनी भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. एवढं आमच्या गावाने जे काही नवीन आदर्श घालून दिले, या पिढीनं नवीन जे काही नवीन नियम अंमलात आणले, खरोखरच ते कौतुकास्पद आहेत. आणि मी माझ्या गावकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक सुद्धा करतो.